किंवा कोणालाही त्रास दिला. काल बघितलं ना आपण टीव्हीवर वगैरे बघितलं का अनेक लोकांच्या ज्या त्यांनी मुलाखती घेतल्या व्हिडिओवाले तुमच्या मीडियावाल्यांनीच घेतल्या त्या मीडियामध्ये सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. सरकारला त्रास होतो याचा सरकारला त्रास होत असल्यामुळं त्यांनी असा प्रकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपले कुठल्याही प्रकारचा एकही आंदोलक चुकीच्या पद्धतीने गाईड करत नाही किंवा चुकीच्या पद्धतीचं उल्लंघन करीत नाही किंवा हुल्लडबाजी करत नाही. दुसरी गोष्ट सरकारने आम्हाला सांगितलं की तुम्ही 5,000 लोकांची इथं परवानगी घ्या. आपण 5,000 लोकच बसवलेत. बाहेर येणारा जो माणूस आहे तो त्यांना भेटायला येणार आहे, गणपती बघायला येणार आहे. मैदान खाली करण्याची नोटीस बाजवण्यात आली, नेमकी काय त्या नोटीसमध्ये काय म्हणतात? त्यांनी काल रात्री काय सांगितलं होतं त्यांनी आपल्याला रस्ते रिकामे करा. आपण रस्ते रिकामे करून दिले, पार्किंग वेगळी करा, पार्किंग वेगळी करून दिली. परंतु आता मैदान खाली करा आणि वरती म्हणायचं तुम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर परवानगी घ्या. मग आपण परवानगी घेतली ना, आम्ही अर्ज दिलेला आहे. मग अर्ज दिलेला आपण काय केलं त्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला असला तरी आपण पुन्हा एकदा विनंती करणार आहेत. सरकारला विनंती करू, न्यायालयाला विनंती करू, न्यायालयात जाऊ आणि ती विनंतीनुसार आपल्याला कशी परवानगी मिळेल याचा प्रयत्न आपण करणार. न्यायालयीन दिवसा हे आंदोलन जे आहे ते अवैध असल्याचं म्हणलं होतं, कारण एका दिवसाची परवानगी दिली होती. तुम्ही आझाद मैदानावर कसं काय इतके वेळ बसू शकता असं म्हणलं? नाही, त्यांनी कायदाच तसा केला आहे की प्रत्येक दिवशी त्याचा रिन्युअल करायचं. एका दिवसाची परवानगी मिळाली आणि प्रत्येक दिवशीच्या नंतर रिन्युअल तुम्ही करायचं, म्हणजे प्रत्येक दिवशी अर्ज द्या. म्हणजे त्या पद्धतीने आपण अर्ज देतो रोज. अर्ज जरी दिला तरी सकाळी 10 ते सायंकाळी 6 असं न्यायालयाने टिप्पणी केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बसू शकत नाही असं न्यायालय म्हणलं. मग हे झोपतील कुठं, हे जातील कुठं? ग्रामीण भागातले लोक आलेले, ती काही इथली थोडी लोक नाहीत आलेले, महाराष्ट्रामधून आलेली लोक असले. त्याच्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही या ठिकाणी झोपतो, आम्ही राहतो. कारण आम्ही काही याच्यात बाहेर जाऊन काही प्रॉब्लेम निर्माण करत नाही. बाहेरच्या रोडवर तुम्हाला दिसले का कधी लोक? रात्री सगळे रस्ते खाली केलेले होते. 8 वाजताच रस्ते खाली झालेले होते त्या ठिकाणचे. जर पाहिलं तर मुंबईचे रस्ते जे आहेत ते रिकामे करा, मुंबईतली गर्दी कमी करा असं देखील न्यायालयाकडून काल मान्यता आलं. मुंबईत गर्दीच नाही. मुंबईत कोणत्याही प्रकारच्या आपल्या लोकांनी कधी, आमच्या आंदोलकांनी कधी ट्रॅफिक जाम केलं नाही. बघा ना तुम्ही सगळीकडे जाऊन, इथपासून तर ठाण्यापर्यंत जाऊन बघा, प्रत्येकाच्या गाड्या बाजूला लावल्या आहेत. जे आंदोलक आहेत ते बाजूला थांबलेले आहेत. काही वाशी मार्केटला थांबलेत, काही खारघरला थांबलेत, काही आणि या बाजूला थांबलेले आहेत. आता ज्या रोडवर गाड्या होत्या त्या आपण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. पोलिसांना आपण मदत केलेली आहे, सरकारला आपण मदत केली. पण अशा नोटीसवरती काय उत्तर असणार? नोटीसवरती उत्तर एक की पोलिसाला सरकारला सांगणार की आम्हाला याची परवानगी द्या. आम्ही परत कोर्टात जाऊन न्यायालयाला विनंती करू की आमचं हे आंदोलन आम्हाला चालू द्या. संविधानाने आम्हाला हक्क दिला नाही. जोपर्यंत त्याच्यावर तोडगा निघत नाही, जोपर्यंत त्याच्यात न्याय मिळत नाही आम्हाला, तोपर्यंत आम्हाला हे आंदोलन करावं लागेल. आणि ते आंदोलन करावं लागण्यामुळं तुम्हाला याची परवानगी विनंती करून आम्हाला तुम्हाला द्यावी लागेल. आम्ही कोर्टाजवळ विनंती करू. पुढची भूमिका कशी असेल? पुढची भूमिका हीच राहील की आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला परवानगी घेऊन कोर्टाला विनंती करून आपलं आंदोलन आणि सरकारमध्ये कशी तडजोड निर्माण होईल, किंवा सरकारने मग एवढं जर करायचं असलं सरकारने यावं इथं, सरकारने चर्चा करावी. जर सरकारने चर्चा केली तर जरांगे पाटील चर्चेला तयार आहेत. असं कधीच झालेलं नाही की चर्चेला तयार आहेत. या ठिकाणी गव्हर्नमेंट आता काय पाठवतात, समितीचे लोक पाठवतात, ज्यांना अधिकार नाही अशा प्रकारचे लोक पाठवतात. जर सरकार पाठवलं, सरकार जर पाठवलं, सरकारने जर चांगले लोक पाठले, मुख्यमंत्री लोक पाठले, सचिव वगैरे आले, त्याच्यामध्ये जर चर्चा झाली, ज्यांच्याकडे अधिकार आहे अशा प्रकारचे लोक, त्यांनी अधिकाराने जर हे काम केलं तर निश्चित लवकर आंदोलन सुरू. हे अनेक गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या बाहेर रोखवल्या गेल्या, मुंबईच्या विषयवरती त्यांना आडवा असं देखील काल कोर्टाने टिप्पणी केली होती. हे मला विनंती करायची, न्यायालयाला विनंती करतो की अशा पद्धतीने तुम्ही कोर्टात आणू नका. त्यांनी अन्न आणलेलं आहे, काही धान्य साठा आणलेलं आहे, काहींनी त्यांनी काही पदार्थ तयार करून आणलेलं असतात, ते खराब होतात पदार्थ. कमीत कमी ते पदार्थ आणि ते अन्न धान्य तरी घेऊन त्याला इथे यायला पाहिजे. कारण आम्ही तर काय अतिरेकी नाहीत हो. आम्हाला असं का अतिरेकीसारखं ठरवलं जातं या मराठा आंदोलकाला, हे मला काही कळायला तयार नाही. माझी सरकारला विनंती की तुम्ही अशा पद्धतीचं चुकीचं वर्तन करू नका आणि आम्हाला असं अतिरेकी ठरवू नका हो, विनंती करतो. कारण आमच्या आता वेशीच्या बाहेर गाड्या अडवा. आता जे आंदोलक येतात, ज्या वेळी आंदोलनं मोठमोठी होतात, तरी आपलीच मुंबई असताना आपल्याला दाडवलं जातं. महाराष्ट्राची मुंबई, करायची मुंबई, आपली मुंबई. हे जवळ पाहिलं का हुतात्मा कोण झालेत? उद्योगपती नाही झाले हुतात्मा. जे हुतात्मा झाले ते कामगार झाले, ते आणि सर्वसामान्य माणसं झालेत. या सर्वसामान्यांच्या रक्तावर असणारी मुंबई या ठिकाणी उभी आहे. आणि ते रक्त, यांचं सांडलेल्या रक्तावर जरी मुंबई उभी असेल आणि यांना आमचा त्रास जर होत असेल, याच्यापेक्षा दुर्दैव नाही. जो पोशिंदा आहे, जो अन्न तयार करतो, जो अन्न तयार करणाऱ्या माणसाच्या स्वतःच्या हक्कासाठी जर तो लढत असेल तर ही एकदम दुर्दैव आणि चुकीच्या पद्धतीचं आहे. नेमके आता पुढं कसं असणार आहे? कारण कोर्टाकडून देखील यावरती निरीक्षण नेलं जात आहे. आज सुनावणी देखील होणार आहे. नाही, सुनावणी जरी आम्ही विनंतीच करणार आहे. कोर्टाला आपण दुसरं काय करू शकतो? परवानगी मागू शकतो. आमचं न्याय हक्काचं आंदोलन आहे, त्या आंदोलनाला आम्हाला पुन्हा परवानगी देण्यात यावी. जोपर्यंत आमचा तोडगा निघत, मी तर आता सांगितलं तुम्हाला, सरकारने एका तासात तोडगा काढावा, आम्ही निघून जाऊ. आज मराठा आरक्षण उपसमितीची जी आहे ती बैठक देखील होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावरती ही बैठक होती. मी तर तुमच्या ह्याच्यातून सांगतो त्यांनी आम्हाला आमच्याशी चर्चा करावी. मी 1 तासात ओबीसीमधून आरक्षण देतो. मी पर्याय देतो सगळे. एका तासात
ते पण 50% आतले. काय पर्याय असणार आहे आम्हाला तरी? मला नाही सांगायचं मला पर्याय. मला माझ्याकडे जे पर्याय आहेत ते गव्हर्नमेंटला सांगेल मी, आणि ते गव्हर्नमेंटला पर्याय सांगून ते 50% आत कसं रिझर्वेशन आम्हाला देता येतं ते मी त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवतो. पण यासाठी समितीचे फक्त विखे पाटील, देवेंद्र फडणवीस, भुजबळ साहेब स्वतः पाहिजेत आम्हाला. शरद पवार असलीच चालतील. भुजबळ गुंप सुद्धा विरोध करण्यात येतोय. काल बैठक घेतली त्यांनी, थेट विरोध जे आहे त्या आरक्षणावर. मला त्यांच्या 27 आणि छोट्या छोट्या गावांमध्ये येऊन आंदोलनाला सुरुवात करा असं देखील त्यांनी म्हटलं. मला त्यांचे 27% बद्दल बोलायचंच नाही. त्यांचे 27% त्यांना लखलाभ. त्यांचं म्हणणं आहे ना आमच्या 27% मध्ये यायचं नाही. मग मी तुम्हाला ठरवून देतो की तुम्ही 27% तुमचं वापरा, आम्ही आमचं बघू काय करायचं. आम्हाला तुमच्या 27% मध्ये यायचं नाही, आम्हाला तुमचे 27% नको. आणि मग कसं आम्हाला ओबीसी मध्ये जायचं ना. पण तुम्ही जे करताय आज ते कायद्यानुसार करत नाहीत, एवढं मी तुम्हाला हिंट देतो. कुठेतरी हुकुमशाही सरकारची चालू आहे. सरकारची बी चालली आहे आणि हे जे ओबीसी केडर आहे, ओबीसी केडरचं घेऊन त्यांचा कार्यक्रम चालू आहे. त्यांना सरकारला असं समजू नका की मी फक्त ओबीसीवर सरकार चालतंय. मंडल आयोगाचं हे बघा म्हणा जरा. मंडल आयोगाने 2011ला फक्त संख्या काय दाखवली ओबीसीची जरा डोक्यात घ्या. अगदी विजय, आपण पाहिलं या मराठा आंदोलकाने सविस्तर भूमिका या नोटिसीवर बजावलेली आहे. तुम्ही ज्या आंदोलकांशी संवाद साधत होते त्यांचं नाव काय आणि ते कुठून आलेत? कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलेले काय? मी प्राध्यापक चंद्रकांत भराट, मी संभाजीनगरवरनं आलेलो आहे. छावा संघटनेचा राज्याध्यक्ष आणि मराठा एक कार्यकर्ता आंदोलक आहे. सुरुवातीपासून तुम्ही या आंदोलनात सक्रिय होतात, सुरुवातीपासून तुम्ही आंदोलन बघितलं. अगदी विजय, ज्या पुन्हा वेळी एकदा जरांगे तुमच्याकडे मी येणार आहे. मराठा आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण जाणून घेतो. या